एका तरुणाला भटक्या कुत्रा चावला. त्यानंतर काही दिवसांनी मांजर चावली. मात्र या तरुणाने त्याने उपचार घेतले नाही. त्याला 3 दिवसांपूर्वी त्रास जाणवू लागला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. तरुणाचे नाव शुभम मनोज चौधरी असे आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क इमारतीत शुभम आपल्या कुटुंबासह राहत होता. शुभमचे वडील घाटकोपर येथील एका खासगी मेडिकल दुकानात कामाला आहेत. शुभमने शिक्षण पूर्ण करत नोकरीच्या शोधात होता. 2 महिन्यापूर्वी शुभम रात्री खाली फेरफटका मारण्याकरिता गेला होता. त्या ठिकाणी एका भटक्या कुत्र्याने शुभमला चावा घेतला. हा चावा किरकोळ असल्याचे समजून शुभमने उपचार केले नाहीत. त्यानंतर मागच्या आठवड्यात त्याला एका मांजरीने चावा घेतला. तो चावाही किरकोळ असल्याने त्याने उपचार केले नाही. 10 डिसेंबर रोजी त्याची प्रकृती बिघडली. त्याच्या घरच्यांनी त्याला प्रथम कल्याणमधील 2 खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कळवा येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला गेला. कळवा रुग्णालयातून त्याला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात नेले. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याचे उपचार घेत असताना 12 डिसेंबर रोजी पहाटे 6 वाजता मृत्यू झाला. मी महेश सोपान चौधरी, राहणार गोल्डन पार्क कल्याण. माझा मुलगा 27 वर्ष वयाचा शुभम महेश चौधरी खाली फिरायला गेला होता. त्या कुत्रा लोक खाली मस्ती करत होता. एक कुत्रा तिला चावून गेला. त्याला त्रास झाला. तर पिसाळलेला कुत्रा होता. त्याच्यानंतर त्याला ही गोष्ट आहे 2-3-2.5 महिन्या पहिल्याची 2-2.5 महिन्या पहिल्याची गोष्ट आहे. नंतर तो कुत्रा डेड झाला. त्याच्यानंतर लास्ट 2 वीक आधी एक मांजर बी त्याला अशीच मस्ती करते आली. ती बी त्याला चावून गेली. कॅट बाईट बी झाला. ती बी थोड्याशा देण्यातनी माझा मुलगा आणि त्याच्या कुत्र्याचा आणि मांजरचा सुळसुळाट कल्याणमध्ये सगळा झालेला आहे. त्याला जिम्मेदार कोण? अशी केसेस जर वारंवार घडत गेल्या तर याला जिम्मेदार कोण असा मी तुमच्यासमोर प्रश्न मांडतो. त्याला आम्ही रुक्मिणीबाई हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेला पहिला. तिथून आम्हाला ट्रान्सफर केला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये. त्यांनी आम्हाला ट्रान्सफर केला कळवा हॉस्पिटलमध्ये. कळवा हॉस्पिटल आम्हाला ट्रान्सफर केला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये. आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये परवाच्या दिवस त्याचा सकाळी 6:50ला मॉर्निंग 6:50ला डेड झाली. आम्हाला सोडून गेला तो. आता या घटनेला कोण जिम्मेदार? कोण लक्ष द्यायला तयार नाही. कुत्रा मांजरी सगळ्यांना त्रास देतात. याला जिम्मेदार कोण असा मी आपल्या समोर प्रश्न मांडतोय. बरं ठीक आहे, मी थोड्या वेळाने करतो.